बघा, एक माणूस 57 किलोमीटर प्रति तास वेगाने 171 किलोमीटर एवढा प्रवास करतो. 42 किलोमीटर प्रति तास वेगाने 84 किलोमीटरचे दुसरे अंतर कापतो आणि 40 किलोमीटर प्रति तास वेगाने 160 किलोमीटरचे तिसरे अंतर कापतो. तर त्याचा एकूण प्रवासातील सरासरी वेग किती, असा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा लेकरांनो, तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, सराव करायचा असेल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट, एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात कुठल्याच पुस्तकाची तुम्हाला गरज पडणार नाही. लक्ष द्या. हे सगळं कशासाठी, तर माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं, किंवा सरावासाठी तुम्ही माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. हा प्रश्न कसा सोडवायचा, सरासरी वेग या घटकावर आधारित प्रश्न सोडवण्यासाठीचं हे सूत्र आहे. 2xy चदस्थानी x अधिक y हे सूत्र. आता हा जो प्रश्न आहे यासाठी मात्र सूत्र दुसरं कसं वापरायचं, तर एकूण कापलेलं अंतर आणि या एकूण अंतर कापण्यासाठी लागणारा एकूण वेळ किती बाबा, हे सूत्र आम्हाला इथं वापरायचं. लक्षात घ्या. हे दुसरं लक्ष द्या. गणित काय म्हणते की या एका माणसानं 57 किलोमीटर प्रति तास वेगानं 171 किलोमीटर एवढा प्रवास केला. 57 किलोमीटर प्रति तास पर आवर, म्हणजे प्रति तास 57 किलोमीटर याप्रमाणे 171 किलोमीटर एवढा प्रवास केला. किती लागला हो वेळ, असं केलं म्हणजे हा भाग 3 न जातो 3 तास वेळ लागतो या पहिल्या अंतराच्या टप्प्याला कापण्यासाठी. पुढे चला. त्यानं 42 किलोमीटर प्रति तास वेगानं 84 किलोमीटरचं दुसरं अंतर कापलं. दुसऱ्या कापलेल्या अंतरासाठी लागलेला वेळ किती, हे आहे अंतर, आणि दुसरं अंतर कापलं 42 किलोमीटर प्रति तास वेगानं, हे आहे किलोमीटर. अंतर भागीला वेग म्हणजे काय असते, वेळ. हा भाग जातो सर 2 न, म्हणजे इथं 2 तास लागले. 2 तास एवढा अवधी लागला. अंतराचा तिसरा टप्पा त्यानं 40 किलोमीटर प्रति तास वेगानं कापला. तिसरा अंतराचा टप्पा आहे 160 किलोमीटरचा. 160 किलोमीटर आणि इथं वेग आहे 40 किलोमीटर प्रति तास. अंतर भागीला वेग म्हणजे वेळ. हा भाग जातो सर 4 न, म्हणजे इथं लागलेला वेळ 4 तास. एकूण वेळ किती लागलेला, हा प्रश्न इथंच विचारा. याची बेरीज करून टाका. 3 आणि 2 5 आणि 4 9 तास लागले सर एकूण. एकूण अंतर किती, हा प्रश्न इथंच क्लिअर करा. एकूण अंतर किती, तर 171. लक्ष द्या. 171, 84 आणि 160. 160 आणि 84. 4 आणि 5 8 आणि 6 14 आणि 7 21. 4 2 आणि 2 415 किलोमीटर. एकूण अंतर किती, तर 415 किलोमीटर. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आम्हाला सूत्र सांगते दुसरं. प्रस्तुत प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं कशी वळती करायची, तर सूत्र काय, एकूण अंतर भागीला लागलेला एकूण वेळ, हे सूत्र वापरायचं इथं. लक्ष द्या. एकूण अंतर किती आहे हो, तर 415 किलोमीटर, आणि हे एवढं अंतर कापण्यासाठी एकंदरीत लागलेला वेळ आहे 9 तास. लेकरांनो 9 तास. हा भाग द्या. हा भाग जातो लेकरांनो 46.11, म्हणजे 46.11 किलोमीटर प्रति तास. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट, एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. अजिबात कुठल्याच पुस्तकाची तुम्हाला गरज उरणार नाही. आणि हे सगळे प्रश्न डायमंड क्वालिटी प्रश्न आहेत, महाराष्ट्रभरातून विविध विद्यार्थ्यांनी विचारलेले. पाठीमागचा उद्देश हा की गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश कसं मिळवून देता येईल, यासाठी माऊलीनं मला निमित्त केल्यामुळं हा उदात्त हेतून
प्रपंच, लक्ष द्या. ओके. सरासरी वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता